जय बाळा मित्रांनो, 8 जुलै आणि हा बँक निफ्टीचा चार्ट आहे. आपण बँक निफ्टी आणि फक्त निफ्टी 50 ह्या दोन्हीचं बघायचं आहे. फ्लॅट ओपनिंग दिले मार्केटनं बऱ्यापैकी. तर काय प्रकारे चार्ट वर्क होणार होता हे लिटरली डोक्यात आलं होतं आणि सेम मार्केटनं ती कंडिशन केलेली आहे. थोडक्यात तुम्ही बघितलं तर हा निफ्टी 50चा चार्टमध्ये आपल्याला काय दिसते, सॉरी ह्या बँक निफ्टी चार्टमध्ये आपल्याला काय दिसते, मार्केट सगळे चार्ट कन्सोलिडेशन किंवा काल एका बॉक्समध्ये होते. मार्केटनं इथं थोडंसं ओपनिंग दिलं, ओपनिंग झालं थोडंसं मार्केटनं खाली पुल बॅक दिल्याने वरती गेलेलं आहे. वरती गेलं काय गेलं माहिती आहे का, इथं जे बाहेर होते का नाही, ते जे बाहेर होते त्यांनी मार्केटला प्रेशर दिलं आणि जे स्टॉप लॉस आहेत, आता एक तर दोन्हीपैकी कोणाचे दोन्हीकडचे स्टॉप लॉस इथं खतराट आहेत. म्हणजे दोन्हीकडचे स्टॉप लॉस स्ट्रॉंग होते. वर पण चांगले खतरनाक स्टॉप लॉस पडलेले आहेत आणि खाली पण खतरनाक स्टॉप लॉस पडलेले आहेत. कोण कोणाला खाणार इतकंच फक्त प्रश्न होता. तर खालच्या बाहेरची ताकद जास्त लागली आणि वरचे स्टॉप लॉस तुम्हाला हिट होताना दिसत आहेत. बघूया तरी पण यांचे स्टॉप लॉस अजून हिट झालेले नाहीत पूर्ण, कारण की हा हा पूर्ण झोन इथं असणार आहे स्टॉप लॉसचा. ज्यावेळी ह्याच्यावरती जाईल त्यावेळी त्यांनी स्टॉप लॉस संपले असं आपण म्हणू शकतो. बाकीचा आपला जो ट्रेड आहे ना, ते आपला जे मेन लेवल आहे ते सगळे इथंच आले होते एकत्र. त्यामुळं मार्केटनं जर गॅप अप चांगला किंवा गॅप डाऊन चांगला दिला असताना एक चांगली ह्या लेवलवरती आपण काम केलं असतं, आपल्याला रिझल्ट 100% बघायला मिळाला असता कालसारखा. पण मार्केटने फ्लॅट ओपनिंग दिल्यानंतर ह्या जे लेवल कमजोर झाल्या, इथं काय करण्यात पॉईंट नाही आहे. बघूया मार्केट एक 15 मिनिटानंतर किंवा चांगला असा काय स्विंग वगैरे करून आलं मार्केट. असं जर मार्केटवरती गेलं, काय म्हणतोय बघा मी, ह्या लेवलपर्यंत गेलं तिथं एक पुट साईडची एंट्री घेता येईल. पण इथून मधूनच कुठून तर असं एक स्विंग करून जर मार्केट खाली आलं तर ही जी लेवल आहे ना, ही लेवल ह्या लेवलवरती एक बाय करीन पहिला ट्रेड आणि दुसरा ट्रेड ह्यावरती असेल. ह्या दोन लेवलवरती मार्केट वर्क झालेलं दिसेलच. फक्त स्ट्रॉंग कॅन्डल नको झाल्या पाहिजे. स्ट्रॉंग कॅन्डल होत आलं तर तिथं ट्रेड घ्यायचं नाही, थांबायचं. सिम्पल प्राईज ॲक्शन करत काल जशा कॅन्डल झाल्या तशा आल्या तर अनेक स्विंग चांगले झाला पाहिजे. हा स्विंग दिसून ह्याच्यावरती गेलं पाहिजे मार्केट आणि इथून असं आलं पाहिजे. इथे एक चांगलं वर्क होताना दिसेल आणि सेकंड ट्रेड इथं असेल. फक्त हे दोन ट्रेड आपले असतील बँक निफ्टीमध्ये. तरी 15 मिनिटांतर आपल्याला आणखीन पक्का करता येईल काहीतरी. आणि आता सेकंड ट्रेड मी बघतोय निफ्टी 50मध्ये. ठीक आहे, निफ्टी 50मध्ये जर बघाल तुम्ही तर प्रचंड मारामारी चालू आहे. म्हणजे असली मारामारी चालू आहे काय सांगू. मार्केटनं इथं आपल्याला दिसते मार्केटून इथं मार्केटनं ओपनिंग दिलं, थोडंसं गॅप डाऊन दिलं होतं नकळत. परत मार्केटनं खाली प्रेशर दिलं, खालचे काय बाहेर असतील यांना खाण्याचा थोडासा म्हणजे प्रयत्न केला. पण ही सेलर आहेत ना, ही सेलर हे बघा, काल मार्केट क्लोजिंग इथं झाली म्हणजे ही गॅसवर असणार आहेत, किंवा बाबा मार्केट चुकून गॅप अप किंवा फ्लॅट ओपनिंग झालं तर आपलं एसएल जाईल. त्यामुळे इथं ओपन झाल्या खाली गॅप डाऊन हिने डायरेक्ट प्रॉफिट बुकिंग करायला सुरुवात केली. त्यामुळे मार्केट थोडं जरी खाली प्रेशरने गेलं असं लगेच वरती आले का हिने आपले प्रॉफिट बुक केले. ह्यांना आता झंझटमध्ये अडकायच नाही. त्यातले काय जण असतील ते असा विचार करतील. पण आता काय दिसते आपल्याला, किती टाईट रेंज आहे बघा. ही पूर्णपणे टाईट रेंज झालेली आहे चौकन. आता फक्त यामध्ये काय होते, पुन्हा तीच कथा आहे, वरचे व खालचे कोण जिंकतात बघितलं पाहिजे, कोण हारते बघितलं पाहिजे. मार्केटने याला ब्रेक केलं तर अर्थातच ही लेवल म्हणावीत की स्ट्रॉंग नाही वाटत मला. पण ह्या लेवलवरती एक स्कॅल्प होईल, फक्त स्कॅल्प म्हणावेत की स्ट्रॉंग नाही, कारण की हे जे आहेत नाही ह्या प्लेनचे स्टॉप लॉस इतक्या नसणार. ह्याच्या पण वरती स्टॉप लॉस यांच्या असणार आहे. त्यामुळे मार्केट इथून स्टॉप लॉस खाली येणार नाही. तर ज्या वरची तो स्टॉप लॉस हिट करेल आणि स्टॉप लॉस हिट करून झाल्यानंतर रँडमली बाहेर बसल्यानंतर यातून मार्केट आपल्याला प्रॉफिट बुकिंग होताना दिसेल. ठीक आहे, त्यामुळं मला वाटतं की ही लेवल कमजोर आहे. अगदी थोडासा 4-5 पॉईंटसाठी तर स्कॅल्प केला तर करू शकतोय. नाहीतर ह्या लेवलवरती मार्केट आलं वरच्या 25,700, इथून एक पुढ साईडला एंट्री घ्यायला काही हरकत नाही. इथे एक पुढ साईडची एंट्री घेईन आणि जर मार्केट आहे असं इथून खाली गेलं तर पुन्हा ह्या सगळ्या लेवल चांगल्या होत्या. पण आज तिथंच मार्केट ओपनिंग असल्यामुळे थोडीशी अडचणी लागल्या. मार्केट खाली गेलं तर फक्त ह्या लेवलवरती बाय असेल. तर फक्त दोनच ट्रेड असतील. मार्केट आहे असं वर गेलं तर ह्या लेवलवरती पुट घेणार, मार्केट आहे असं खाली आलं तर ह्या लेवलवरती कॉल घेणार. आणि ही जी रेंज आहे ही रेंज तुटली पाहिजे. ह्या रेंजमध्ये अजिबात अडकू नका, कारण ह्या रेंजमध्ये प्रचंड स्ट्रॉंग माणसं बसलेले आहेत. ते मॅनिपुलेट करू शकतात, लिक्विडिटी स्वीप करू शकतात. लिक्विडिटी स्वीप म्हणजेच एसएल हंट करू शकतात, म्हणजेच इंड्युसमेंट करू शकतात. एकाच गोष्टीला 3-4 नाव आहेत. फक्त कन्फ्यूज होऊ नका. इंड्युसमेंट, एसएल हंटिंग, लिक्विडिटी स्वीप हा सगळा प्रकार एकच आहे. तरी तो होऊ शकते. इथं स्कॅल्प होते का बघितलं पाहिजे. आता मार्केट जर असं वरती गेलं आणि इथून समजा ह्या लेवलपर्यंत गेलंच नाही, इथं पुढ साईडला आपल्याला एंट्री मिळालीच नाही, पण इथून मधूनच कुठं जर असं मार्केटने एक टर्न घेतला, चांगला स्विंग केला, तर मार्केटला ह्या लेवलवरती हे झोन आला ना, हा झोन, ह्या झोनवरती 100% बाय करायला काही हरकत नाही. मार्केट इथनं तुम्हाला बाउन्स झालेला दिसेल. बघूया काय होतंय. जय बाळूमामा, फॉलो करायला विसरू नका.